आपण पाहते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील चांदूर रेल्वे, दत्तापूर, नांदगाव, खंडेश्वर या पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीच्या घटना घडल्या होत्या। अनेक पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल सुद्धा करण्यात आले होते। अशातच ग्रामीण हद्दीत होत असलेल्या घरफोडीचा तपास लावण्याचे आदेश पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सर्व पोलीस तसेच ग्रामीण गुन्हे शाखा पथकाला दिले होते। या दरम्यान ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक नांदगाव, खंडेश्वर तालुक्यात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना दोघे दुचाकीने संशयितरित्या फिरताना आढळून आले। पोलीस पथकाने चौरे नगर राहणारा 30 वर्षीय पंकज राजू गोंडाने तर 34 वर्षीय गांधी चौक तुळजागीरवाडा राहणारा सागर जनार्दन गोगटे या दोघांना ताब्यात घेऊन दोघांची कसून चौकशी केली। दोघांनी विविध पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी कर मुद्देमाल चोरी केल्याची कबुली पोलिसांसमोर स्पष्ट केली। दोघेही कारंजे लाड येथील परिसरात भाड्याने राहून घरफोडी करण्याचा बेत आखत होते। पोलिसांनी त्यांच्याजवळून चोरीच्या 2 दुचाकी, 1 मोबाईल, 10,000 नगदी असा एकूण 80,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस कोठडी दरम्यान आणखी मोठ्या घरफोडीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे। ही कार्यवाही ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, भांबुरकर, पोलीस कर्मचारी चंद्रशेखर खंडारे, अमोल देशमुख, मंगेश लकडे, सचिन मसांगे यांनी केली आहे। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे।